तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार इथं क्रियापद. क्रियापद हा गटात तुम्हाला परिपूर्ण क्लासमध्ये ऑलरेडी झालेला आहे, तर याचं फक्त मी शॉर्ट जे आहे ते घेणार आहोत. तर प्रत्येक प्रकारचं व्याख्या घेणार आणि त्याच्यावर एक एक वाक्य, म्हणजे कसं आपल्याला जे आहे ते 2 सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढता येईल, ते आता आपण इथं या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर हेडलाईन आहे बघा, क्रियापद ज्याला इंग्लिशमध्ये आपण वर्ब म्हणतो. तर क्रियापदाचे मुख्य प्रकाराचा विचार केला तर फक्त दोनच आहे, सकर्मक आणि अकर्मक. तर इथं बघू बघा, सकर्मक. काय बघणार आपण? सकर्मक. आता मराठी व्याकरणामध्ये जर सकर्मक जर बघितलं तर लगेच आपल्याला व्याख्याच सांगता येईल बघा, सकर्मक म्हणजे काय. तर लगेच आता ज्या वाक्यामध्ये कर्म दाखवले जात असेल तर अशा वाक्याला आपण मराठी व्याकरणामध्ये सकर्मक म्हणतो. आता सकर्मकाचं एक वाक्य जर घेतलं तर लगेच इथे घेतलं बघा मी, आकाश पेरू खातो. आता लगेच वाक्य घेतलं, आकाश पेरू खातो. आता या वाक्यामध्ये कर्म आहे, तर अशा वाक्याला आपण म्हणू शकतो बघा मराठी व्याकरणामध्ये सकर्मक. त्यानंतर सेकंड प्रकाराचा जर विचार केला तर प्रकार आहे बघा अकर्मक. आता अकर्मक म्हणजे काय, याची व्याख्या काय, तर ज्या वाक्यामध्ये कर्म दाखवलं जात नसतं तर अशा वाक्याला आपण म्हणतो अकर्मक. आता जसं एक वाक्य मी घेतलं बघा, जसं वाक्य घेतलं बघा, आकाश घरी जातो. काय बघा, आकाश घरी जातो. आकाश घरी जातो. आता या वाक्यामध्ये बघा कर्म नाही, म्हणजे याचं उत्तर ठरलं अकर्मक क्रियापद, आणि याच्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक. आता मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाचे इतर प्रकार जे आहेत ते आता बघणार. तर लगेच इतर प्रकारामधलं पहिला घेऊ आपण, द्विकर्मक क्रियापद. आता मराठी व्याकरणामध्ये द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, याची व्याख्या बरं काय. तर लगेच आता मराठी व्याकरणामध्ये द्विकर्मक क्रियापदाचं व्याख्याचा जर विचार केला तर व्याख्या असं सांगता येईल, ज्या वाक्यामध्ये 2 कर्म दाखवलं जात असेल तर अशा वाक्याला आपण मराठीमध्ये म्हणतो द्विकर्मक. जसं आता एक वाक्य याच्यावर आपण जसं घेऊन घेऊ बघा, शिक्षक मुलांना नकाशा दाखवितो. काय बघा वाक्य, शिक्षक मुलांना नकाशा दाखवितो. शिक्षक मुलांना नकाशा दाखवितो. मग आता जसं बघा, शिक्षक मुलांना नकाशा दाखवितो, या वाक्यामध्ये 2 कर्म आहे, मुलांना आणि नकाशा. मग असे जर वाक्य आपल्याला मिळत असेल ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असेल तर याला मराठीमध्ये आपल्याला म्हणता येईल बघा द्विकर्मक क्रियापद. एक आहे प्रत्यक्ष कर्म आणि एक आहे अप्रत्यक्ष कर्म. लगेच परत आपण समोरचा एक प्रकार घेऊ आता इथं, उभयविध क्रियापद. काय बघा, उभयविध क्रियापद. आता मराठी व्याकरणामध्ये उभयविध क्रियापद म्हणजे काय, परंतु याची व्याख्या काय, तर व्याख्या असं सांगता येईल, ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे जर वापरता येत असेल तर अशा वाक्याला मराठीमध्ये उभयविध क्रियापद आपल्याला म्हणता येतो, किंवा अशा शब्दाला मराठी व्याकरणामध्ये उभयविध क्रियापद म्हणता येतो. आता इथं जसं एकच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशी दोन्ही वाक्य पूर्ण करणारे आपण बघू. जसं एक वाक्य घेतलं बघा मी, ते लाकडी धनुष्य मोडले. काय बघा, ते लाकडी धनुष्य मोडले. आता ते लाकडी धनुष्य मोडले. आता इथं जसं क्रियापद आहे मोडले. आता याच्या बघा, ते काय, लाकडी धनुष्य, ते लाकडी धनुष्य मोडले. आता जसं परत एक वाक्य घेतलं बघा मी, रामाने धनुष्य मोडले. काय बघा, परत रामाने धनुष्य मोडले. आता रामाने धनुष्य मोडले म्हटलं तर आता ते लाकडी धनुष्य मोडले. आता वाक्यावरता करता लाकडी धनुष्य वाक्यामध्ये कर्म मिळत नाही. त्यानंतर रामाने धनुष्य मोडले, वाक्यामधला कर्ता राम आहे आणि धनुष्य म्हणलं तर कर्म आहे. मग हा वाक्य ठरलं बघा तुमचा अकर्मक, हा वाक्य अकर्मक, आणि हा वाक्य ठरलं आपलं सकर्मक. काय ना, सकर्मक. मग आता एकच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून याला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, उभयविध क्रियापद.